नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं या यूट्यूब चॅनलमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 1 ज्या विद्यार्थ्यांचे मैदानी चाचणी झाली होती 16 मार्च ते 16 मार्च ते समथिंग 2 एप्रिल 2026 या कालावधीत ज्या विद्यार्थ्यांची मैदानी चाचणी झाली होती तर त्यांची एकत्रित गुणाची यादी प्रसिद्ध झालेली आहे. तर थोडक्यात सूचना वाचून घेऊत अँड नंतर आपण यादी पाहून घेऊ. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, 10 एप्रिल 2026 आजच आलेली ही PDF आहे. राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 1 पुणे आस्थापनेवरील रिक्त असलेल्या एकूण 73 पदाकरिता सशस्त्र पोलीस शिपाई भरती शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी दिनांक 16 मार्च ते 2 एप्रिल 2026 या कालावधीत आयोजित करण्यात आलेली होती. त्या अनुषंगाने दिनांक 16 मार्च ते 2 एप्रिल 2026 या कालावधीत झालेल्या मैदानी चाचणीमध्ये उमेदवारांना प्राप्त गुणांचा माहिती तक्ता या संकेतस्थळावर उमेदवाराच्या माहितीकरता प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. याबाबत उमेदवारांनी कृपया नोंद घ्यावी. सो बघा विद्यार्थी मित्रांनो, स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्स ग्रुप 1 पुणे. तर फिजिकल टेस्ट मार्क्स लिस्ट 16 मार्च टू 2 एप्रिल बघा 2 एप्रिल 2026 आपल्याला पाहायला मिळतील. तर जे विद्यार्थी त्यांची मैदानी चाचणी झाली होती तर पूर्ण PDF म्हणजे मेरिट लिस्ट जाहीर झालेली आहे. आता लगेच 1-2 दिवसानंतर कट ऑफ अँड लेखी परीक्षेसाठी 1-10 प्रमाणे यादी पण जाहीर होईल. सो बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे आपल्याला पाहायला मिळतील पूर्ण मिक्स आहे. यामध्ये कॅटेगरी वगैरे पूर्ण मिक्स दिसत आहे अँड गुणांचे मार्क पण कमी जास्त म्हणजे असं 100 टू असं डिसेंडिंग किंवा असेंडिंग ऑर्डरमध्ये लावलेले दिसत नाही आहेत. मिक्स आहेत पूर्ण, ते आपल्याला पाहायला मिळतील. अँड PDF तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक असेल किंवा ऑफिशियल वेबसाईट पाहायला मिळेल, तेथून पण तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. अँड बघा आपल्याला पाहायला मिळतील 97 विद्यार्थ्यांना किती आता एकत्रित गुणांची यादी जाहीर झालेली आहे, परंतु मार्क म्हणजे असं कमी जास्त कमी असं लागलेलं नाही. तर म्हणजे असं त्यांनी मार्काची PDF त्यांनी मिक्स केलेली आहे, जे की आपल्याला म्हणजे असं सापडले असते की विद्यार्थ्यांना इथे असे गुण मिळालेले आहेत. 100 किती विद्यार्थ्यांना गुण मिळालेले आहेत. नंतर 97, 95. सो बघा PDF डाउनलोड करून तुम्ही किंवा तुमच्या मित्रांचे रिझल्ट पाहू शकता. टेलिग्रामला मी प्रोव्हाइड केलेली आहे PDF. यामध्ये पाहूत विद्यार्थी किती आहेत काही नाही. एकूण विद्यार्थी पाहून घेऊत किती विद्यार्थ्यांनी मैदानी चाचणी दिलेली आहे. तर लवकरच लेखी परीक्षेसाठी पण यादी तयार केली जाईल 1-10 प्रमाणे. पाठीमागे आपण पाहिलं असेल की कोणत्या जिल्ह्याची दौंडचीच वाटतं, तर तिथली केलेली आहे. 1 मिनिट मी चेक करतो. मी शेवटला सांगतो कुठल्या जिल्ह्याची केलेली आहे, कोणत्या SRPF गट क्रमांक. सो बघा विद्यार्थी मित्रांनो, खूपच अजून अर्धी पण PDF झाली नाही आहे. अँड विद्यार्थी 2000 झाले तर पाहू शेवट बघतो. 140 PDF आहेत एकूण आणि 8645 एकूण विद्यार्थी आहेत, पाहू शकता. ॲप्लिकेशन नंबर, ID, विद्यार्थ्यांचे नाव, देन कॅटेगरी अँड तिन्ही इव्हेंटमध्ये विद्यार्थ्यांना किती मार्क मिळाले तर ते आपल्याला इथे पाहायला मिळतील शेवटच्या बॉक्समध्ये. अँड जास्त कमी म्हणजे असं डिसेंडिंग ऑर्डरमध्ये गुणांची यादी जाहीर केलेली नाही आहे आणि MXमध्ये असल्यामुळे आपल्याला थोडंसं तुमचा रिझल्ट पाहायला थोडं वेळ लागू शकतो. तर नक्कीच पाहून घ्या. आपल्याला 97, 93, 95 असे मार्क पाहायला मिळतील. 100चे काही विद्यार्थी आहेत की नाही असं तर काही तेवढं दिसणं झाली. नक्कीच कट ऑफ 95, 97च्या आसपास लागू शकतो. 95 लागू शकतो, 95 किंवा 93 हे दोन्हीमध्येच कट ऑफ लागण्याची शक्यता आहे.
कारण विद्यार्थ्यांनी खूपच मार्क 97-95 अशी मिळवलेले आहेत. अँड पाहूत कट ऑफ. तर सकाळी एक बनवला होता मी. 1 मिनटं मी चेक करतो, तुम्हाला सांगतो, माहिती देतो 1 मिनिट. तर मी पाहिलं विद्यार्थी मित्रांनो, तर कोसडगावची लेखी परीक्षेसाठी पात्र उमेदवारांची यादी जाहीर झाली होती आणि 95चा कट ऑफ लागला होता पूर्ण. फक्त 1-2 म्हणजे असं रिझर्वेशनमधले थोडेसे विद्यार्थ्यांचे तेवढे कमी लागले होते, म्हणजे असं पोलीस चाइल्ड वगैरे. तर कोसडगावचा मी व्हिडिओ टाकलेला आहे, तुम्ही पाहून घेऊ शकता. तर इथे बघा 100 विद्यार्थ्यांना मिळाले आहेत. 1 सर्व्हिसमॅन आहेत, नितीन रमेश, अभिनंदन यांचं. तर कोसडगावचा मी पाहिला होता ते, आणि व्हिडिओ पण बनवलेला आहे त्यावर, की 95 कट ऑफ लागलेला होता पूर्ण कॅटेगरीचा. पूर्ण 55 लागला होता. अँड ओपनचा 97 लागला होता कट ऑफ. सो ते पण पाहून घ्या. अँड चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा विद्यार्थी मित्रांनो. खूप विद्यार्थी व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब करत नाही आहेत. अँड नक्कीच विद्यार्थी मित्रांनो, माहिती मिळाली असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. भेटूया पुढील व्हिडिओत.